पेट्रोल डिझेल टंचाई आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ बीडमध्ये नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। राज्यातील पेट्रोल डिझेल टंचाई आणि वाढत्या महागाईच्या विरोधात बीडमध्ये नागरिकांनी दुचाकी वाहनांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आंदोलन केलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी पेट्रोल डिझेलच्या उपलब्धतेचा प्रश्न आणि वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक तसंच शेतकरी वर्ग अडचणीत आल्याचा आरोप केलाय। यामुळे यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा देत केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून संबंधित मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय। पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत करावा आणि महागाईवर नियंत्रण आणावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल यांच्या किमती वाढत आहे आणि त्यामुळे पर्यायाने महागाई वाढत आहे। शहरामध्ये जर आपण पाहिलं तर पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागतात, मात्र त्यात काही पेट्रोल मिळत नाही। दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर डिझेल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची नांगरणी असेल, मशागत पूर्व शेतीची कामं असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा काम करून रात्री डिझेलसाठी तात्काळ बसावं लागतं। तिसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कॅन मध्ये किंवा बॅग मध्ये द्यायला पाहिजे डिझेल, ते दिलं जात नाहीये। एकंदरीत या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दुचाकी वाहनाची अंत्ययात्रा काढली आहे। कारण भविष्य काळामध्ये या वाहनांना जर डिझेल किंवा पेट्रोल जर मिळालं नाही तर याचा काय उपयोग आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं इंधन पुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि ते वाढते दर जे आहेत आणि त्याच्यामुळे महागाई वाढते ती कमी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। नागपुरातील एका प्रचारात्मक पोस्टवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता अमरावतीत उमटलेत। भीम ब्रिगेडनं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या बेहतर नागपूर या अभियानांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टवरून नवा वाद निर्माण झालाय। या पोस्टरमध्ये दीक्षाभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं चित्रण करण्यात आल्यानं काही संघटनांनी आक्षेप नोंदवलाय। या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी संबंधित पोस्टरचा निषेध करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दीक्षाभूमीच्या प्रतिमेबाबत भावना दुखावल्याचा आरोप केलाय। दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचा आणि युवक काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी एक आंदोलन उभारण्यात आले आहे। त्या आंदोलनाचं स्वरूप अशा प्रकारे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना दीक्षा दिली होती आणि त्या दीक्षाभूमीला तेव्हापासून एक प्रेरणास्थान मानले जाते। ते बौद्धांची नव्हे तर बहुजन समाजाची ऊर्जास्थान आहे। दीक्षाभूमी हे बहुजन समाजाचे नव्हे तर बौद्ध समाजाचेच नव्हे तर बहुजन समाजाची ऊर्जास्थान आहे। प्रत्येक भीमसैनिकाला, प्रत्येक बौद्ध उपासिकांना त्या ठिकाणीहून ऊर्जा मिळते आणि ते आमचं प्रेरणास्थान आहे। त्या ठिकाणी जे दीक्षाभूमीचं स्तूप आहे त्या ठिकाणी वरते 25 ध्वज होता, मात्र त्या ध्वजावर युवक काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी, काही जातीवादी बांधगुळांनी ज्यांना जातीय तेल निर्माण करण्याचा मानस त्यांच्या डोक्यामध्ये आहे, हेतू पुरस्सूर केलेलं कारण आहे। त्याप्रमाणे तुम्ही या पोस्टरमध्ये बघू शकता की हे याच्यावर आपल्या दीक्षाभूमीवर भगवा झेंडा आणि त्याच्यावर सनातनी चिन्ह काढून दिलेलं आहे आणि तो झेंडा त्यावर लावला, 25 ध्वज काढला। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उजवा हात समोर आहे, पण यांनी त्या छायाचित्रेत त्या बॅनरवर डावा हात समोर केला। म्हणजे या जातीवादी काँग्रेस पक्षाच्या अजय शिकारा, शिवराज मोरे आणि नवज्योत सिद्धू आणि अन्य पदाधिकारी यांनी कोण्यातरी यांचे हायकमांड यांनी सांगितल्यानुसार यांनी हा प्रकार केला आहे आणि चित्राची छेडखानी केली आहे, म्हणजे विटंबना केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात हा प्रत्येक ठिकाणी उजवा हात सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला दिशा दिली, मात्र यांनी डावा हात समोर करून त्याच्या पुतळ्याची सुद्धा विटंबना केली आहे। आणि आमचं ऊर्जास्थान आहे, प्रेरणास्थान आहे दीक्षाभूमी, यावर सुद्धा सनातनी झेंडा लावून, त्यावर सनातनीचं चिन्ह असलेला भगवा झेंडा लावून, आमचा भगव्या झेंड्याशी आमचं कोणतंही वैर नाही। आम्ही भगवा निळा सर्व झेंड्याला मानतो। आमची हेच मागणी आहे की युवक काँग्रेसच्या व काँग्रेस पक्षाच्या अजय शिकारा, त्यानंतर शिवराज मोरे आणि नवज्योत सिद्धू यांच्यावर जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि विटंबना करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट कायद्यानुसार, अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेची मागणी असून या ठिकाणी पूर्ण आंबेडकरी जनतेची ही मागणी आहे।
आणि याचे प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्र दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहे. नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन होत आहे. आज अमरावतीमध्ये भीम ब्रिगेडच्या वतीने आंदोलन होत आहे. आता या ठिकाणाहून अमरावती हे मध्य केंद्र असल्यामुळे या ठिकाणून प्रत्येक ठिकाणी भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून छेडण्यात येईल.